उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याची मोठी दहशत आहे। गेल्या 25 वर्षापासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मानव आणि बिबट्या यांच्यात संघर्ष सुरू असलेला पाहायला मिळतोय। आतापर्यंत 56 लोकांचा यामध्ये जीव गेलाय। त्यामुळे आता या भागातील जे रहिवासी आहे या रहिवाशांनी स्वतःच पुढाकार घेऊन आपल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीचे उपाय या ठिकाणी योजना सुरुवात केली आहे। आपण आता पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील चांडोळ या गावामध्ये आहोत। पिंपरखेड गावापासून अवघ्या 3 किलोमीटरवरती चांडोळ हे गाव आहे आणि या गावामधील ग्रामस्थांनी या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना बिबट्याबाबत माहिती मिळावी, जनजागृती व्हावी यासाठी या ठिकाणी पोवाड्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। खरं तर हा कार्यक्रम जो आहे ह्या उपाययोजना ज्या आहेत ह्या वन विभागाने केल्या पाहिजे, मात्र वन विभागाचं याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या चांडोळमधील जे ग्रामस्थ आहे या ग्रामस्थांनीच या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये बिबट्याबाबत जनजागृती करून आणण्यासाठी या ठिकाणी पोवाड्याचा कार्यक्रम सुरू केलाय। आपल्यासोबत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत। काय सांगाल? खरं तर बिबट्याची या भागात मोठी संख्या आहे। आपल्या शेजारील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झालाय, मात्र तुम्ही आता तुमच्या गावामधील विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या ठिकाणी पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित केलाय। खरं तर पिंपरखेड हे गाव आमच्यापासून 3 किलोमीटर अंतरावरती आहे आणि या परिसरामध्ये आताच्या अलीकडं बिबट्याचे हल्ले जास्त वाढलेले आहेत। शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम कसं करायचं, विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये कसं यायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अनेक हल्ल्यामध्ये अनेक या ठिकाणी जीव आतापर्यंत 56 या भागामध्ये गेलेले आहेत आणि आमच्या गावामध्ये सुद्धा बिबटे त्या ठिकाणी भर दिवसा रात्रीचं त्या ठिकाणी दिसत आहेत। अनेक मुख्य प्राण्यांवरती हल्ले केलेले आहेत आणि ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जर यायचं म्हटलं तर 1-1.5 किलोमीटर अंतरावरून त्या ठिकाणी पायी यावं लागतं आणि निश्चित शेताची ऊसाची शेतं रोडच्या कडेने आहेत, झाडे झुडपे आहेत आणि निश्चित यामध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भीतीचं घाबरण्याचं वातावरण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरलेलं आहे। म्हणून आम्ही ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन की विद्यार्थ्यांच्या मनातील भीती त्या ठिकाणी निघली पाहिजे आणि बिबटमुक्त त्या ठिकाणी आपल्याला व्हायचंय। वन विभाग आमच्याकडे लक्ष देत नाही। शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व विद्यार्थी समोर बसून शायरांच्या माध्यमातून जनजागृती करतोय आणि निश्चित शेतकरी आणि विद्यार्थी बिबटमुक्त कधी होईल आणि कधी आमचे अजून किती बिबटे आमचे शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे प्राण घेणार आहेत, शासन कधी जाग होणार आहे याचेच आम्ही त्या ठिकाणी सर्वजण ग्रामस्थ वाट बघत आहोत। खरं तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी बिबट्याबद्दल भीती आहे ही भीती दूर करण्यासाठी चांडोळ येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी शायराच्या माध्यमातून बिबट्यासाठी जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केलाय। शासन लक्ष देत नाही त्यामुळे ग्रामस्थांवरती स्वतः आता हा कार्यक्रम आयोजित करण्याची वेळ आली आहे। आपल्यासोबत शाहीर, काय सांगाल? खरं तर तुम्ही या ठिकाणी आता बिबट्यावरती आधारित पोवाडा सादर करताय। सर, खऱ्या अर्थानं मानव आणि बिबट संघर्ष फार मोठ्या प्रमाणात आपल्या हा उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे। अनेक भागामध्ये बिबट्या आहे, पण या बिबट्याला वेळीच रोखलं पाहिजे, याच्यासाठी जनजागृती गरजेची आहे। म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर, गुरुजन वर्गासमोर, सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बिबट्या संदर्भात काही ज्या उपाययोजना कराव्या लागतील सरकार तर करतंय, पण नेमकं काय होतंय या बिबट्यापासून संरक्षण कसं करायचं या ठिकाणी शायरीच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत। खरं तर आपण स्वतः हा पोवाडा रचलाय। आमच्या IBN लोकमतच्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आपण हा पोवाडा सादर करावा, तुम्हाला विनंती। किती घेणार बिबट जीव, कशी येईन सरकारला किव, किती घेणार बिबट्या जीव, कशी येईन सरकारला किव, किती घेणार बिबट्या जीव, कशी येईन सरकारला किव, किती घेणार बिबट्या जीव, कशी येईन सरकारला किव, कसं जायचं हो जायचं आम्ही शेताला, कसं जायचं हो जायचं आम्ही शेताला, त्या बिबट्यानं तळतीत ठोकला, संगती 2-4 पिल्ल आहे त्याच्या संगतीला, कळपानं कळप बिबट्याचा दिसला। सर, एक बिबट्या नाही तर काही जागोय कळपानं बिबट्या त्या ठिकाणी दिसतोय। एकटा मनुष्य जर त्या ठिकाणी सापडला तर कसा संघर्ष करायचा ही मोठी भ्रांत आपल्या समोर आहे। त्या बिबट्यानं तळतीत ठोकला, तरी पिंजरा तुम्ही लावला, एका अडकला दुसरा बाहेर बसला,
लय वाटतंय आम्हाला भिव, त्या बिबट्याच वाटतंय आम्हाला भिव. किती घेणार बिबट्या जीव, कशी येईन सरकारला किव. किती घेणार बिबट्या जीव, कशी येईन सरकारला किव. कसं भरायचं शेतात पाणी. कसं भरायचं शेतात पाणी. बिबट्या करतोय लय बघा हानी. काय सांगावी कर्म कहाणी. आणि म्हणून सर काय कर्म कहाणी सांगायची. लहान बाळांना बिबट या ठिकाणी आपल्या पिंपरखेड सारख्या ठिकाणी घटना घडली. वयस्कर माणसं असू द्या किंवा लहान मुलं असू द्या, विद्यार्थी मित्र आहेत. महाराज कुठवर हात सहन करायचा या बिबट्याचा. या बिबट्यानं विझवलं किती वंशाचं व दिव. काहीला एकुलती एक मुलं होती सर. ज्याचं जळतं त्यालाच कळतं ही म्हण आपल्याकडे आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं असे कित्येक वंशाचे दिवे त्या बिबट्यानं विझवले. किती विझवलं वंशाचं दिव. किती घेणार बिबट्या जीव, कशी येईन सरकारला किव. किती घेणार बिबट्या जीव, कशी येईन सरकारला किव. कवर करणार बिबट्या हल्ला. कवर करणार बिबट्या हल्ला. मुख्या जनावराचा, गायीचा, शेळीचा, मेंढीचा प्राण त्यानं घेतला. सर आपल्याकडे त्या ठिकाणी शेती बरोबर जोडधंदा म्हणून पशुपालन केलं जातं. पोल्ट्री त्या ठिकाणी पशुपालन मध्ये अनेक भाग येतात. कुणी बकरी पाळतं, कुणी शेळी पाळतं, कुणी मेंढी पाळतं. भरपूर प्रमाणात मेंढपाळ आपल्याकडे येतात. त्या मेंढ्यांच्या कळपावरती त्या ठिकाणी हा बिबट्या कळपानं हल्ला करतोय. आणि म्हणून कुठेतरी हा धनगर बांधव सुद्धा त्या ठिकाणी त्याला प्रतिकार करतोय. धनगर बांधव त्या ठिकाणी आपले जे मेंढ्या आहेत त्या मेंढ्यांचं संरक्षण व्हावं म्हणून त्या ठिकाणी अनेक राज्यकर्त्यांनी मागणी केली होती. त्यांच्या संरक्षणासाठी पाऊल उचललं पाहिजे. धनगर बांधवांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या मेंढ्यांचं संरक्षण झालं पाहिजे. आणि शेतकऱ्याचं सुद्धा, गायींचं, म्हशींचं, लहान लहान शेळीला गरीबाची गाय म्हणलं जातं. सरकार पैसे देतं, 10,000 देतं, 15,000 देतं. पण त्या मुक्या प्राण्याचा जीव गेल्याच्या नंतर काय होतं. बिबट सुद्धा हा एक जीव आहे, मान्य आहे. पण तो मानवाच्या विरुद्ध त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मुक्या प्राण्यांचा सुद्धा जीव घेतो. म्हणून हा संघर्ष कुठेतरी थांबला पाहिजे. म्हणून कवी काय म्हणतात. कवर घेणार करणार बिबट्या हल्ला. शेळी मेंढ्याचा प्राण त्यानं घेतला. आळा घाला आता बिबट्याला. आळा घाला आता बिबट्याला. हाच जनतेचा तुम्हाला सल्ला. शाहीर स्वप्नील बेलेकर विकास केला रे ढोलकी मास्टर. बबन दादा अजय पिताश्री आहेत सुरावर. आता द्यावा मला न्याय. किती घेणार बिबट्या जीव, कशी येईन सरकारला किव. किती घेणार बिबट्या जीव, कशी येईन सरकारला किव. किती घेणार बिबट्या जीव, कशी येईन सरकारला किव. किती घेणार बिबट्या जीव, कशी येईन सरकारला किव.
धन्यवाद. खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी शाहीर स्वप्नील गायकवाड जे बेल्ल्याचे आहेत त्यांनी आपल्या स्वतः रचलेल्या पोवाड्याच्या माध्यमातून बिबट्या समस्यावरती प्रकाश टाकलेला आहे. त्याचबरोबर सरकारच्या आणि वन विभागाच्या डोळ्यात अंजन घालण्याचं कामही या शाहिरांनी पोवाड्याच्या माध्यमातून केलंय. आणि या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत, विद्यार्थी आहेत, यांनाही या पोवाड्याच्या माध्यमातून ते बिबट्या समस्याबाबत जनजागृतीचं काम करत आहेत. खरं तर चांडो ग्रामस्थांनी हा अनोखा उपक्रम राबवला आहे. आपल्या भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांना बिबट्याबद्दल माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम राबवला आहे. खरं तर हा उपक्रम वन विभागाने राबवायला पाहिजे. मात्र वन विभाग अद्यापही याकडे लक्ष देत नसल्यामुळे ग्रामस्थांवरतीच आता आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना आपल्या भागातील बिबट्याबाबत जागृत करण्याची वेळ आलेली पाहायला मिळत आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, पिंपरखेड, पुणे.